धडाकेबाज शेतकरी चॅनलमध्ये आपले स्वागत. विहीर रस्ता घरकुलासाठी जमीन विकण्यास मान्यता. तुकडेबंदी कायद्यामुळे विहीर रस्ता घरकुलासाठी लागणाऱ्या छोट्या आकाराच्या जमिनी खरेदी विक्रीतील मोठी कायदेशीर अडचण राज्य सरकारने दूर केली आहे. तुकडेबंदी कायद्यामुळे विहीर रस्ता घरकुलासाठी लागणाऱ्या छोट्या आकाराच्या जमिनी खरेदी विक्रीतील मोठी कायदेशीर अडचण राज्य सरकारने दूर केली आहे. विहिरीकरिता यापुढे 5 गुंठ्यापर्यंतच्या जमिनीची खरेदी विक्री करता येईल. शेतरस्ता व सहकारी घरकुलासाठी देखील जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने छोटी जमीन विकता येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. छोट्या जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहारातील मान्यता देखील देण्यासाठी आधी तुकडेबंदी कायद्याचा नियम 1959 मध्ये सुधारणा करावी लागणार होती. तशी सुधारणा झाल्याची अधिसूचना नुकतीच 14 मार्च 2024 रोजी सरकारी राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे. महसूल विभागाने सहसचिव संजय बोंडकर यांनी याबाबत एक पत्र राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व भूमी अभिलेख जिल्हा अधीक्षकांना पाठवले आहे. त्यामुळे यापुढे विहीर रस्ता घरकुल छोट्या जमिनी खरेदी विक्रीसाठी नागरिकांची अडवणूक होणार नाही, असे महसूल विभागाच्या उच्च पदस्थ सूत्रांनी स्पष्ट केले आहे. महाराष्ट्र धरण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम 1947 हा जुना कायदा राज्यात अद्यापही लागू आहे. त्यामुळे महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्र वगळून राज्यात कुठेही जिरायती जमीन हवी असल्यास 20 गुंठ्याच्या आत व्यवहार करता येणार नाहीत. तसेच बागायती जमीन असल्यास 10 गुंठ्याच्या आत जमीन विक्रीला मान्यता मिळत नाही. त्यामुळे छोट्या कामासाठी जमिनीचा छोटा तुकडा हवा असल्यास नागरिकांची गैरसोय होत असते. शासनाने काही विशिष्ट उपयोगाकरिता छोट्या जमिनी विक्रीला मान्यता दिलेली आहे. आता यात विहीर रस्ता घरकुल या 3 उपयोगाकरिता समावेश झालेला आहे. विहीर हा व्याख्येत शासनाने गाळणी केंद्र, पाझर, बोगदा, पुनर्भरण विहीर तसेच कूपनलिकाचाही समावेश केला आहे. सरकारी कामासाठी अनेकदा शासनाकडून जमीन संपादन केली जाते किंवा जमिनीची थेट खरेदी केली जाते, परंतु त्यानंतर उरलेली जमीन छोटी असल्यास तुकडेबंदी कायद्यामुळे विकण्यास अडचणी येतात. त्यामुळे आता अशा या प्रकरणामधील छोटी जमीन कोणालाही विहीर रस्ता तसेच केंद्राच्या व राज्य ग्रामीण घरकुल योजनाकरिता विकता येईल. मात्र यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता बंधनकारक करण्यात आली आहे. जमिनीची खरेदी विक्री करता येईल, पण पाण्याची उपलब्धता आहे असा भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचा अनाहरकत दाखला नसल्यास विहिरीसाठी जमीन खरेदी होणार नाही. विहिरीकरता 5 गुंठ्यापेक्षा जास्त क्षेत्राची जमीन विकता येणार नाही. शेतरस्त्यासाठी जमीन खरेदी करणारी व्यक्ती नियोजित रस्त्याच्या बाजूची म्हणजे शेजारच्या जमिनी मालकाची नसल्यास व्यवहार होणार नाही. जिल्हाधिकारी तसेच तहसीलदाराची मान्यता नसल्यास जमीन हस्तांतरणाला मान्यता मिळणार नाही. शेतरस्ता जमीन खरेदीत 7/12 उतारावर इतर हक्क एक नोंद केली जाईल. ती नोंद नजीकच्या जमीनधारकांनी शेतरस्ता खुला राहील अशी असेल. सरकारी भूसंपादन किंवा खरेदीनंतरची उरलेली जमीन विकायची असल्यास भूसंपादनाचा अंतिम निवाडा व कमी जास्त पात्र नसल्यास व्यवहार होणार नाही. घरकुल योजनेसाठी जमीन विकायची असल्यास फक्त 1000 चौरस फुटापर्यंत मान्यता राहील. नगररचना नियमावलीनुसार घरकुल योजनेत योग्य रुंदी पोहोच रस्ता उपलब्ध नसल्यास अर्ज नामंजूर होईल. विहीर शेतरस्ता घरकुलासाठी जमीन विक्रीला मान्यता मिळताच 1 वर्षात व्यवहार करावा लागेल. त्यानंतर मान्यता आपोआप रद्द होईल. मान्यता दिल्यानंतरही 1 वर्षात व्यवहार न झाल्यास मुदतीत अर्ज करता येईल, परंतु नवी मुदतवाढ केवळ 2 वर्षापर्यंतच राहील. विहीर शेतरस्ता घरकुल जमीन विकण्याची नवी पद्धत. सर्वप्रथम जिल्हाधिकारी नमुना क्रमांक 12 मध्ये अर्ज करावा. अर्जात विक्रेता व खरेदीदाराचे नाव, सध्याच्या जमिनीचे वर्णन नमूद करावे. विहीर शेतरस्ता घरकुलासाठी निश्चित किती जमीन हवी आहे हे लिहावे. सहधारकांचे संमतीपत्र जमीन भोगवाट 2ची असल्यास सक्षम पदाधिकाऱ्याचे पत्र जोडावे. विहीर असल्यास सोबत भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे नाहरकत पत्र जोडावे. जमिनीबाबत महसुली किंवा दिवाणी वाद चालू असल्यास तो तपशील जोडावा. बांधावरची तंटी कमी करणारा स्वागतार्ह निर्णय. शेतजमीन विषय कायद्याचे गाडे अभ्यासक यशोदाचे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड यांनी राज्य शासनाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. जमिनीची तुकडेबंदी किंवा एकत्रीकरण हेतू 1947 मध्ये एखादा कायदा केला गेला होता. जमिनीचे लहान तुकडे होण्यापासून वाचवणे हा मुख्य हेतू कायद्याचा होता. प्रत्यक्षात जमिनीचे तुकडे होत राहिले, एकत्रीकरण झाली
नाही. कागदावर आणि प्रत्यक्ष गावात वेगळीच स्थिती तयार झाली. या कायद्यामुळे शेतरस्ता, विहीर किंवा घरकुलासाठीही जमिनीचा तुकडा विकता येत नव्हता. त्यासाठी थेट अर्धा एकरची जमीन विकत घेताना खरेदीदाराची आर्थिक कोंडी होत असे. शेतरस्ते नसल्यामुळे बांधावरचे तंटेही वाढत चालले होते. राज्य शासनाने कायदेशीर सुधारणेची अधिसूचना जारी करीत असे व्यवहार मान्यता प्राप्त केल्याने जनतेची मोठी सोय होईल. तसेच ही सुधारणा बांधावरील तंटे कमी करण्यात उपयुक्त ठरणार आहे, असे श्री गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.